नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ऋषाली एक्सप्लेनमध्ये. आज आपण डिस्कस करणार आहोत आपला थर्ड पार्ट क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. याच्या अगोदर आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन बघितले 5 किंगडममध्ये. त्याच्यानंतर आपण 3 किंगडम जे मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंगाई ह्यांचं आपण क्लासिफिकेशन बघितलं. आता मोस्ट ऑफ आपण बघणार आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, की जे की उघड्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही, एकदम स्मॉल आहेत ते, त्यांचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहे. तर आपण बघतोय क्लासिफिकेशन मध्ये काय आहेत आपल्याला पहिल्यांदा मायक्रो ऑर्गॅनिझम दिसत आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये काय प्रोकॅरियोटिक, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, युकॅरियोटिक मध्ये प्रोटिस्टा, फंगाय आणि अल्गी येतात. यांची साईज दिली आहे 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ मायक्रोमीटर. ओके, त्याच्यानंतर 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर. ओके, इन शॉर्ट मध्ये मी तुमच्यासाठी चार्ट बनवला आहे, त्या चार्टवरती तुम्ही बघू शकता की कसा दिसतंय ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं दिसतंय बघा. ओके, शॉर्ट मध्ये अगदी शॉर्ट टाइम मध्ये आपला पूर्ण चॅप्टरचं आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम आपलं स्टडी होऊ शकतं. इतक्या शॉर्ट प्रकारे छान नोट्स मी बनवल्या आहेत त्या. प्रोकॅरियोटिक मध्ये बघा आता मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन प्रोकॅरियोटिक, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया येतात, युकॅरियोटिक, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रोटिस्टा, फंगाय आणि अल्गी. आता मी बॅक्टेरियाच्या शॉर्ट मध्ये काय इन्फॉर्मेशन दिलीत की पॉइंट्स मध्ये, त्याची साईज 1 मायक्रो टू 10 मायक्रोमीटर, युनिसेल्युलर येतो, न्यूक्लियस त्याच्यामध्ये ॲब्सेंट आहे. त्याचं रिप्रोडक्शन काय होतं सिम्पल बायनरी फिशन, म्हणजे 2 भागांमध्ये त्याचं डिव्हिजन होतं, ते डिवाइड होतं, त्याने त्याचं रिप्रोडक्शन होतं. आणि त्याचं ते नंबरिंग डबल, एकापासून 2, 2पासून 4, 4पासून 8 असं आहे त्याचं डबल. जे काय आहे मल्टिफिकेशन किती मिनिटात होऊ शकतं तर ते 20 मिनिटात होऊ शकतं. म्हणजे 20 मिनिटाला त्याचं रिप्रोडक्शन होतं, 20 मिनिटात. त्याच्यानंतर काय त्याचं एक्झाम्पल दिले कोकस, कोकोबॅसिलस, त्याच्यानंतर बॅसिलस, त्याच्यानंतर स्पिरिलियम, त्याच्यानंतर व्हायब्रियो म्हणजेच कॉमाशेप हा बॅक्टेरिया आहे. त्याचं आपण बुकमध्ये त्याचं पिक्चर्समध्ये आपण बघणार आहे. शॉर्टमध्ये मी रिमेंबर करण्यासाठी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलंय. ओके, तर प्रोटिस्टामध्ये त्याचे अप्रॉक्सिमेटली साईज 200 मायक्रोमीटर, युनिसेल्युलर, रिप्रोडक्शन याचं सिम्पल डिव्हिजनने होतं, सेल डिव्हिजनने रिप्रोडक्शन होतं. याचं एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम, त्याच्यानंतर एंटोमेबिया, हिस्टॉलिका, त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. हा जो प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हा आहे प्रोटिस्टा, याच्यापासून आपल्याला मलेरिया होतो. त्याच्यानंतर युग्लिना, हा युग्लिना काय असतो ॲटोट्रॉपिक असतो, कारण याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर आता आपण बघतोय फंगस, ची साईज 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर, विजिबल म्हणजे नेकेड आईने आपल्याला तो दिसतो. हा सॅप्रोट्रॉपिक असतो, म्हणजे का हा कुजलेल्या पदार्थावरती हाचा डिपेंडन्स असतो. त्याचं रिप्रोडक्शन हा सेक्स्युअल किंवा असेक्स्युअल असतं. असेक्स्युअल मध्ये काय ते सेल डिव्हिजनने होतं किंवा बाय बडिंगने, म्हणजे आपण त्याचे बर्ड्स आपण रिप्रोड्यूस करू शकतो. त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल दिले बेकर ईस्ट, हे त्याचं गुड एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडा, हे पण त्याचं एक एक्झाम्पल आहे बुरशीचं, फंगसचं. आणि मशरूम आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हे मशरूम याचं गुड एक्झाम्पल आहे फंगसचं. त्याच्यानंतर अल्गी, अल्गी काय त्याची साईज किती येते अल्गीची 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. हा ॲक्वॅटिक आहेत, अल्गी हे ॲक्वॅटिक आहे, शेवाळ पाण्यात आढळतं, अल्गीला शेवाळ म्हणतो आपण. त्याच्यानंतर युकॅरियोटिक आहे, ते युनिसेल्युलर आहे आणि ॲटोट्रॉपिक आहे. म्हणजेच काय ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम हा अल्गी, म्हणजेच याच्यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं जातं. का तर त्याच्या सेल वॉलमध्ये किंवा त्याच्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट हा प्रेझेंट असतो, त्याच्यामुळे ते फोटोसिंथेसिस करतो. आणि याचं एक्झाम्पल आहे क्लोरेला, त्याच्यानंतर क्लॅमॅडोमोनस, हा जो त्याचा अनदर एक्झाम्पल आहेत. ओके, चला आता आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे. इथे तुम्ही आता पिक्चर बघू शकता. पिक्चरमध्ये बघा काय जे काय आपण बॅक्टेरिया बघितला, त्या बॅक्टेरियाचं आपण काय बघू शकतो, बॅक्टेरियाचा पिक्चर फॉर्म मध्ये आपण बघू शकतो. बघा काय काय राऊंड शेपमध्ये त्याला कोकस म्हणलंय. त्याच्यानंतर जरा कॅप्सूल शेपमध्ये कोकस बॅसिलस आहे. त्याच्यानंतर स्पिरेंजियम म्हणजे काय का स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यानंतर आपलं काय बॅसिलस, हा मोठी कॅप्सूल, जे आपली कॅप्सूल असते त्याच्यासारखं. आणि हा विब्र म्हणजे कॉमन शेप. ओके, याचं आपण बघितलंय की शॉर्टमध्ये की पॉईंट्स बघितले. युनिसेल्युलर, इंडिपेंडंट किंवा पॅरासाइट असतो हा. आणि
बॅक्टेरिया हे काय असतात, कधी सिंगल फॉर्म मध्ये राहतात किंवा हे ग्रुपने त्यांच्या कॉलोनीने प्रेझेंट असतात, म्हणजे एका ठिकाणी नंबर ऑफ बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. बॅक्टेरिया सेल ही प्रोकॅरियोटिक सेल आहेत. ओके, त्याला न्यूक्लियस ॲब्सेंट आहे त्याच्यामध्ये. त्याचं रिप्रोडक्शन सिंपल बायनरी फिशन होतं आणि जर फेवरेबल कंडिशन असेल तर 20 मिनिटामध्ये त्याची ग्रोथ होऊन त्याचं मल्टिफिकेशन होतं किंवा त्याचा डबल नंबरमध्ये ते प्रेझेंट होतं. नाव नेक्स्ट आता आपण बघतोय. नेक्स्ट आपलं काय, सेकंड एक्झाम्पल आहे आपल्या इथं प्रोटोझोआ. प्रोटोझोआची साईज आपण अप्रॉक्सिमेटली पाहिली किती, 200 मायक्रोमीटर्स. प्रोटोझोआ आर फाउंड इन सॉइल, फ्रेश वॉटर अँड सी वॉटर मध्ये प्रोटोझोआ आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचे काय असतं, तो एक पॅथोजन्स आहे तो, जो तो काय कॅरी आउट करतो एखाद्या ऑर्गॅनिझमला, एखाद्या व्हायरसला, बॅक्टेरियाला तो कॅरी फॉरवर्ड करतो हा प्रोटोझोआ. तो एक पॅथोजन आहे. These are unicellular organism with a eukaryotic cell. There is a great vibration in cell structure, organs of locomotion and mode of nutrition among protozoas. प्रोटोझोआमध्ये सिलिया प्रेझेंट असतात का, तर ते त्याचे लोकोमोशनसाठी, त्याच्या पाण्यामध्ये काय फिरण्यासाठी, लोकोमोशनसाठी त्याला हेल्प करतात सिलिया. दिस ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. याचं रिप्रोडक्शन हे सिंपल सेल डिव्हिजनने होतं. त्याचं एक्झाम्पल अमिबा, पॅरामिशियम, फ्री लिव्हिंग इन अ डर्टी वॉटर. खराब वॉटरमध्ये, वॉटर बॉडीजमध्ये, साचलेल्या पाण्यामध्ये अमिबा हा प्रेझेंट असतो. पॅरामिशियम पण त्या पाण्यात प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर एंटोमेबिया हिस्टॉलिका हा याच्यामुळे काय होतं, एमोपॅसिस हा जो आजार आहे हा याच्यापासून होतो. त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा जो प्रोटोझोआ त्याला कॅरी करतो. प्रोटोझोआ त्याचा पॅथोजन आहे, तर तो काय मलेरिया कॉज करतो, त्याच्यापासून मलेरिया होतो. मलेरियाचे व्हायरस किंवा मलेरियाचा जो बॅक्टेरिया असतो तो त्याच्यात राहतो, पॅरासाइट म्हणून राहतो. नंतर युग्लिना हा एक ॲटोट्रॉपिक आहे प्रोटोझोआचा टाईप. तुम्ही इथे पिक्चरमध्ये बघू शकतात. पॅरामेशियम, एंटोमेबिया, त्याच्यानंतर प्लाझ्मोडियम. ओके, नाव नेक्स्ट आता आपण बघणार आहे फंगाय. अप्रॉक्सिमेटली काय 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर त्याची साईज आहे. दीज आर फाउंड इन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स और डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. डेड बॉडीवरती प्लांटच्या आणि ॲनिमलच्या प्रेझेंट असतो. दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे, युनिसेल्युलर आणि काय अदर्स आर विजिबल विथ अ नेकेड आय. युनिसेल्युलर आहे आणि काही आपण नेकेड आयने आपण बघू शकतो. आपण पावावरची किंवा भाकरीवरची जी बुरशी आलेली असते ती आपण उघड्या डोळ्याने आपण बघू शकतो. सॅप्रोट्रॉपिक ॲब्झॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. कुजलेल्या पदार्थांवरनं त्यांचा न्यूट्रिशन व्हॅल्यू ते ॲब्झॉर्ब करतात. दे रिप्रोड्यूस सेक्स्युअली अँड असेक्स्युअली बाय डिव्हिजन मेथडने त्यांचं रिप्रोडक्शन होतं किंवा बडिंग. जसं आपण झाडावरची फांदी त्याच्यामध्ये कलम करतो आपण किंवा त्याचं बडिंग करतो, की जे काही कोंब आलेले ते दुसऱ्या एखाद्या झाडाच्या फांदीवरती आपण त्याला बडिंग करतो. त्या टाईपचं याचं रिप्रोडक्शन असतं. त्याचं एक्झाम्पल बेकर ईस्ट, त्याच्यानंतर कॅन्डिडा आणि मशरूम हे त्याचे बेस्ट एक्झाम्पल आहे. देन त्याच्यानंतर अल्गीचं आपल्याला माहिती आहे, अल्गीचं जी काही साईज असते 10 मायक्रोमीटर्स टू 100 मायक्रोमीटर्स असते. ॲक्वॅटिक असतात, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम आहे. फोटोसिंथेसिस कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. याच्या सेलमध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो, त्याच्यामध्ये याच्या अल्गीमध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस होते. इट्स मोस्ट इम्पॉर्टंट फॉर त्याचं एक्झाम्पल क्लोरेला, क्लॅमोडोमस हे त्याचं सेकंड एक्झाम्पल. आणि काय आता व्हेरी फ्यू स्पेसिस ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. ओके, मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर ऑर व्हिजिबल विथ नेकेड आय. म्हणजे अल्गी हा आपण उघड्या डोळ्याने बघू शकतो. फक्त काही ज्या आहे त्या युनिसेल्युलर आहे, त्या आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये बघाव्या लागतात. ओके, आता लास्ट जो आपला बघणार आहे आपण व्हायरस. हा काय शक्यतो व्हायरस काय आहे, अप्रॉक्सिमेटली त्याची साईज 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर. म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम पेक्षा पण व्हायरस हा खूप स्मॉल आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये काय आपण बघितलं, तो आपल्याला कधी काही नेकेड आयने दिसतात तर काही मायक्रोस्कोपमध्ये बघावं लागतात. पण हा व्हायरस पूर्णपणे सगळं काय आपल्याला मायक्रोस्कोपमध्येच बघावा लागतो.
व्हायरस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हायरसला लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणत नाही, तो नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये येतो. ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ अ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. पण ऑर्गॅनिझमचं लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग मध्ये क्लासिफिकेशन करतो, पण व्हायरस हा नॉन लिव्हिंग आहे किंवा तो ऑर्गॅनिझम मध्ये येत नाही किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये येत नाही तो. दे आर स्टडीड अंडर द मायक्रोबायोलॉजी. व्हायरसला जी काही स्पेशल त्याची ब्रांच स्टडीची त्याला मायक्रोबायोलॉजी म्हणतात. याच्यामध्येच आपण व्हायरसची स्टडी करतो. व्हायरस आर एक्स्ट्रीमली minute, that is they are 10 to 100 times smaller than bacteria and can be seen only with the electron microscope. खूप म्हणजे त्याचं 10 to 100 टाइम्स स्मॉलर ह्या बॅक्टेरियापेक्षा आणि त्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्येच बघावं लागतं. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. हा इंडिपेंडंट पार्टिकल असतो ह्युमन मध्ये किंवा बॉडीमध्ये किंवा एखाद्या सेलमध्ये हा गेल्यानंतर हा त्या सेलवरती त्याचं काय असतं, त्याचं पोर्शन डिपेंड असतं मोस्ट ऑफ कशावरती, DNA वरती, RNA वरती हा डिपेंड असतो. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ DNA, deoxyribonucleic acid or RNA, रायबोन्यूक्लिक ऍसिड कवर्ड बाय द प्रोटीन कोटेड. जे काय DNA RNA मध्ये जे काय प्रोटीन असेल, कोटिंग असेल, त्याच्यावरती हा व्हायरस डिपेंड असतो. व्हायरस सर्वाइव्ह ओनली इन अ लिव्हिंग प्लांट और ॲनिमल सेल and produce their own proteins within the help of host cell and create their numerous replica. ओके, काय करतो मग तो, जो काय बॉडीमध्ये आपला प्रोटीन असेल त्याच्या अगेन्स्ट तो प्रोटीन प्रोड्यूस करतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, म्हणजे लिव्हिंग प्लांट्स मध्ये आणि लिव्हिंग ॲनिमल्स मध्ये. तो जे काही प्रोटीन प्रेझेंट असेल त्याच्या अगेन्स्ट रिप्लिकेट करतो काय, त्यांनी प्रोड्यूस केलेलं प्रोटीन, आणि त्याच्याने मग आपल्याला काय काहीतरी आपल्या बॉडीमध्ये डिस्ट्रक्शन होतं, बॉडीमध्ये आपल्याला काय आजार पण येतं. देन दे आर डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. दिस फ्री व्हायरस अगेन इन्फेक्टेड न्यू सेल्स. मग जो काही व्हायरस आहे जो प्रोटीन सेल अफेक्ट करतो, तिला ब्रेकडाऊन करतो, तिच्यापासून जे आपल्याला काही फ्री झालेला व्हायरस असेल तो अगेन सेल्सला परत टार्गेट करतो. अशा प्रकारे व्हायरस आपल्या बॉडीमध्ये एका सेलपासून दुसऱ्या सेलवर टार्गेट करत करत आपल्या बॉडीमध्ये इंजुरी किंवा आजार पण तयार करतो. व्हायरसेस कॉज मेनी डिसीज टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. आणि ह्या व्हायरसमुळेच प्लांटमध्ये ॲनिमलमध्ये काय होतं की आजार येतात. आता आपण बघतो हे टॅमॅटो वरती जो व्हायरस आहे, टॅमॅटो विल्ड व्हायरस, हा काय करतो, टोमॅटोच्या झाड आहे त्याच्यावरती एका सेलपासून म्हणजे एका पानावरनं दुसऱ्या पानावरती अटॅक करत करत पूर्ण झाडावरती काय रोग किंवा डिसीज डेव्हलप करतो. हे सगळं आपण बघितलं काय, बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, फंगाय, अल्गी आणि व्हायरस हे मायक्रो ऑर्गॅनिझम आपण बघितले. त्याच्यामध्ये आपण 4 बघितले काय, ते लिव्हिंग बघितले की जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, आणि त्याच्यामध्ये व्हायरस आपण बघितला हा काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये तो येत नाही, त्याचा पार्ट वेगळा येतो आणि तो आपल्या बॉडीच्या म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या RNA वरती आणि DNA वरती डिपेंड्स असतो, प्रोटीन्स वरती डिपेंड असतो आणि स्वतःचं प्रोटीन प्रोड्यूस करून तो बॉडीला अफेक्ट करून डिसीज प्रोड्यूस करतो. ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल. आज आपला हा इथला चॅप्टर आपला कम्प्लीट झालाय. याच्यावरचे क्वेश्चन आन्सर आपण नेक्स्ट चॅप्टरला बघू. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.